टॉस कॉइन स्पिन केला जाईल. एका बाजूला ट्रिपल एस आणि दुसऱ्या बाजूला बी अ किंग. कोणाचा कॉल आहे? रेहमान 11 पॉवर्स कॉल देतील. ट्रिपल एस असा कॉल आहे. बी अ किंग म्हणजेच ऑल परटवणीने टॉस जिंकलाय. धन्यवाद विशालजी. साहिल टॉस जिंकलाय. आज चांगली बॅटिंग होते. चेहऱ्यावर स्मित असे पाहायला मिळते. टॉस जिंकलाय, काय निर्णय घेणार आहे? बॅटिंग करायची आहे आणि त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करण्याची तयारी त्यांनी दाखवली. सध्या पहा आपल्या महत्वाचा सामना. पहिल्या चेंडूवरती ऑन द टोच चेंडू खेळ कव्हरच्या दिशेने अतिशय वेगाने जाईल. 1 बाउन्स ओव्हर 0.4 रन्स खात्यात आहेत आणि पुढच्या चेंडूसाठी तो सज्ज झालाय. यावेळेला डाऊन दी ग्राउंड आणखीन एक धमाका. बॅक टू बॅक दुसरा. अहमदच्या विरोधात दुसरा षटकार ठोक. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील षटकार. थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. स्कोर कार्डवर यावेळी राऊंड विकेटने आलाय. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. बॉल हवेत. मिड ऑफला पकडलाय झेल. अखेर साहिल मदारचा संपेल खेळ प्राप्त केले. ऑन साइडला फटका तर चांगला आहे, परंतु बघूया सीमारेषा पार जाणार का? सीमारेषा पार. पुलचा पावरफुल फटका. नाही ज्या पद्धतीने मैदानात खेळ. ओ हो चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडूच्या खाली येणार का? चेंडू सीमारेषा दिशेला चाललाय. पाणी आहे मैदानावरती. चेंडू सीमारेषा पार केला की धावा रोखण्यासाठी तो दाखल झाला आणि त्याने धावा रोखल्या. यावेळी कमी गतीने टाकलेला बॉल जसा टप्पा पडला तसा पिक केला आणि बॉलला पाठवले डीप मिड विकेट सीमारेषा पार. परंतु पहिल्या बॉलवर एक अतिरिक्त धाव त्याने खर्च केले. ऑन दी राईट्स फटका कमाल धमाल बेमिसाल. बॉल सीमारेषा पार. ठोकला षटकार. इस बार भी हवा में गए थे एफर्टलेस. इसे कहते हैं कम खर्चा और भरपूर चर्चा. अब ये मिनी हेलिकॉप्टर लॉन्ग क्षेत्र में लँड होता बा. अगदी अनबिलिव्हेबल फटका पाहायला मिळाला. बॉटम हँडचा चांगला वापर केला आणि त्यानंतर बॉल हेलिकॉप्टर लँड केलं सरळ सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा फटका खेळा. बॉलकडे पाहत राहिला. आत्मविश्वास भरपूर होता. 2 षटकार ठोकले गेले. शुभमचा पुढचा चेंडू यावेळेला देखील उसळी होती. हुक करण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय जिथे क्षेत्ररक्षक आहे आणि या षटकामध्ये काही धावा त्याने खर्च केल्या. वैयक्तिक कोणाले दुसरं षटक. यावेळी देखील एक चांगला बाउन्सर खांद्याचा वापर करत असताना पेश केला. तिकट बाउन्सर होता. खरं तर गिरीशला प्रश्न विचारला असेल. 3-1चा आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू थोडा लेगस्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कड घेऊन उच्चांकी राहत नाही किंवा कुठलीही धावसंख्या मोठी धावसंख्या ही अबाधित ठेवली जात नाही. ज्या गोलंदाजी केली जिथे त्याने 17 धावा खर्च केल्या महागडा ठरला. फॉलोअप विकेट जर आपण पाहिलं तर नक्कीच अपेक्षा असेल पावस संघाला की या 2 खेळाडूंची बॅट बोलावी आणि या 2 खेळाडूंच्या माध्यमातून रन यावे आणि आपला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हावा. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु हा खूप बाहेर चेंडू आहे पण जातोय परंतु येथे रन नाही आलाय. बिगिट तर केलाय. मोठा फटका तर खेचलाय. बॉल कुठे पोहोचलाय हे पाहायचंय. उंची देखील आहे, लांबी देखील आहे आणि केतन म्हात्रे याच्या बॅट मधून हा षटकार आहे. तर रडार मध्ये होता हा बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल फुल्लर लेंथ बॉल आणि त्यावरती केला प्रहार. काउकवर बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकला षटकार. केतन म्हात्रेची पॉवर ताकद मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशाच प्रकारची फलंदाजी नक्कीच तुम्हाला करायची आहे कारण टार्गेट येथे मोठा आहे. तुल्यबळ आहे. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे. डीप मधून खेळाडू पळतोय. चेंडू पर्यंत पोहोचेल का? विकेट आली आहे आणि जशी विकेट आली नक्कीच डगआउट मध्ये टाळ्या वाजल्या. ग्राउंड वरती टाळ्या वाजल्या. गोलंदाजाचं कौतुक झालं. साहिल याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. साहिल मदार चेंडूला पाहायला मिळतो. हे निराश चेहरे आहेत जरूर कारण त्याला ठाऊक आहे माझ्यावरती जबाबदारी होती आणि असा चुकीचा फटका मी खेळलो आणि त्यामुळे मी बाद झालो. इथे मात्र खूप काळ हवेमध्ये चेंडू होता. साहिल मदार आला. चेंडू पर्यंत पोहोचला. चांगलं जजमेंट देण्यासाठी अरफान. आडव्या बॅटने येथे मात्र केलाय प्रहार आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर. अरफान नाकवाच्या बॅट मधून धमाकेदार षटकार आणि पहिल्याच बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलं. ही खासियत आहे, ही ताकद आहे या खेळाडूची. पावस संघाकडून सातत्याने अप्रतिम खेळ याने दाखवलाय आणि या देखील स्पर्धेमध्ये तशीच कामगिरी करून दाखवतोय. पहा फुलचा फटका पॉवरफुल. साहिल पहिला बॉल. अकूट टप्प्याचा बॉल. साहिलचं केलं स्वागत. येथे मात्र हा फटका लांब 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 पाठवलंय बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. अगदी आपण पाहिलं गेलं तर नक्कीच पाकिस्तान विरुद्ध खेळत असताना झहीर कालिया यांच्या देखील विरुद्ध लांबलचक फटका खेचण्याचा नक्कीच मान त्यांनी मिळवला आणि तो करतोय. नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटने इथे स्लाइस केले बॉलला. फिल्डर आहे कव्हर डीप कव्हर क्षेत्रामध्ये आणि पकडलाय झेल. विकेट येथे मात्र मिळतोय. श्रेयस कदम
षटकार आला, मोठा फटका आला आणि परंतु शिकार बनून यावेळेला श्रेयस बॅक टू द बॉल कशा पद्धतीने आउट झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती नीटचा आलेला नाहीये. कव्हरमध्ये जो क्षेत्ररक्षक आहे त्याने अप्रतिम झेल पकडलाय. सुंदर कंट्रोल होता, जजमेंट चांगलं होतं, बाउंड्री लाईन अगदी जवळ होती, त्यामुळे छान पद्धतीने हा झेल पकडला आणि त्याला माहिती आहे की मोठी शिकार करायची आहे, मोठा मासा गळायला. साहिल सुंदर फटका, चांगलं टायमिंग, चेंडूचा सीमारेषा पार. चांगलं द्वंद्व प्रेक्षकांना पाहण्याची संधी निश्चितच आहे, यात काही शंका नाहीये. खूपच चांगला सामना. कधी फलंदाज सरस ठरतायत तर बॅटमधून षटकार. पुन्हा एकदा उडवला, पुन्हा एकदा लांब 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 बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. गोलंदाजी मार्क वरती गिरीश कोचरेकर. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू, फटका खूप चांगला, चेंडू कडे पॉईंटच्या दिशेनं टकाटक बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा सज्ज असेल. षटक अत्यंत महत्वाचं आहे. चेंडू चांगला खेळला आहे, क्षेत्ररक्षक आहे, परंतु काय खेळणार आहे, वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. हो अप्रतिम चेंडू आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये डोक्यावरती गेलेत. अरफान नाकवाची खेळी संपुष्टात. 10 चेंडू. बॅटची एज विकेट किपर कडे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल. नॅचरल स्विंग, राऊंड द विकेट गोलंदाजी केली आणि त्यानंतर बॅटची एज. गिरीश कोचरेकर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये येते. आता हाताच्या घड्या झाल्यात. आज षटकार सामन्यामध्ये पुन्हा एकदा चित्र बदलणार का, पाहूया काय. यावेळीचा चेंडू हा गेलाय डिक्लेअर बॉक्स मध्ये आणि यावेळेला मात्र कमाल केली गेली. समोरच्या संघाला येथे मात्र थांबवलं, टार्गेट चेस करू दिलं नाही आणि ऑल पटवणे हा संघ या सामन्यामध्ये विजय संघ ठरतोय. आणखीन एक धमाकेदार मॅच पाहूया. मॅच समरी.